नमस्कार मित्रांनो, आज आपण एक आगळा वेगळा प्रँक कॉल करणार आहे। आजपासून तुम्ही पाहिलाच नसेल, म्हणलं काहीतरी वेगळं करावं। आपण तर रोज प्रँक कॉल करतोयच, पण या प्रँक मध्ये काहीतरी वेगळं करायचं ना, आपल्या जवळच्याच मित्राला फसवायचं। माझा तर आवाज त्यांना माहिती आहे, मी फसवू शकणार नाही। तर मी माझ्या एका मैत्रिणीला माझ्या मित्राचा नंबर देणार आहे आणि त्याला डायरेक्ट कॉन्फरन्स घ्यायला लावणार आहे। तिकडून काय काय बोलणं होतंय हे ऐकून मला तर खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला पण मजा येणार आहे। माझा मित्र फसतोय का काय होतंय काहीच माहित नाही बरं का। माझा मित्र कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? YouTube वरती सर्च करा, सफर बाजाराची। फक्त सफर जरी नाव टाकलं तर त्यांचं YouTube चॅनल येतंय। त्या माझ्या मित्राचं नाव आहे कमलेश सर। डायरेक्ट आपण कमलेश सरशी संवाद साधणार आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला मध्ये घालणार आहे। काय काय बोलणं होतंय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा। आणि ही प्रँक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। YouTubeवरचं ती त्यांचं फक्त चॅनल नाही, तर ती त्या चॅनलच्या माध्यमातून समाजकारण करत असतात, समाजाला मदत करत असतात। सफर बाजाराची ऑल जनावरांचे बाजार ते हिंडतात। गाई, म्हशी, बैल ते त्यांच्या हातून विकले जातात, घेतले जातात। तर आजकाल तुम्हाला तर माहितच आहे, बाजारात गेल्यानंतर व्यापारी वर्ग शेतकऱ्याला खूप फसवतो। मग त्या ठिकाणी विक्री असो किंवा घेणं असो, काही का असना पण त्या ठिकाणी व्यापारी फसवतोच। तर त्या ठिकाणी व्यापाऱ्याला न फसवू देता शेतकऱ्याची मदत करणारा एकमेव माणूस म्हणजे आपले कमलेश सर, सफर बाजाराचे। तर मित्रांनो, खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे बरं का। आणि मला तर त्यांच्यावरती खरंच म्हणजे एक आपुलकी आहे बरं का त्यांच्यावरती, एक वेगळीच। कारण ते शेतकऱ्यांना इतकी मदत करतात निशुल्क, त्यांचा कुठलाही चार्जेस नाही। ते मध्ये केल्यामुळं किंवा डंबेचारी केल्यामुळं कुठला चार्जेस सुद्धा घेत नाहीत। तुम्ही जर बाजारात गेलो तर एखादा एजंट असतो, तो आपल्याला घेवाण देवाण करतो आणि एका जनावरामागं 200 ते 300 रुपये घेतो। तर आपले कमलेश सर तसं करत नाहीत, निशुल्क किमतीमध्ये आपल्याला जनावर विकत घेऊन देतात। व्यापाऱ्याशी दुवा साधतात, शेतकऱ्याशी दुवा साधतात। खूप छान त्यांचं चॅनल आहे। खरंच तुम्हाला जर गायी घ्यायच्या असलेल्या, विकायच्या असलेल्या, तर फक्त YouTubeवर सर्च करा सफर बाजाराची। त्यांना कमेंट करा, ऑनलाईन जनावर विक्री खरेदी करा त्यांच्या चॅनलवरूनच कमेंट करून। खूप छान चॅनल आहे। चला मित्रांनो, ज्यादा वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट कमलेश सरांना फसवण्याचा प्रयत्न करतो। आज मला खूप हसू येणार आहे, कारण माझी मैत्रीण काय काय बोलणार आहे आणि सरांचं काय काय उत्तर येणार आहे ही पण मला माहिती नाही। तर असू द्या मित्रांनो, ज्यादा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रँक कॉलला सुरुवात करू। हॅलो हॅलो। हा, मी सांगितलं होतं तसं बोल आणि व्यवस्थित बोल। हा, बघतो प्रयत्न करते। हा, नंबर आहे ना कालचा का सांगू? नंबर हा चल घे, 99 99 हा थांब हा थांब थांब 99 हा तीच आहे लाव। हा हा तीच आहे लाव। 600 हा The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. మీరు మాట్లాడుతున్న వ్యక్తి మీ కాల్ ను హోల్డ్ లో ఉంచారు, దయచేసి లైన్ లో వేచి ఉండండి। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं। हॅलो, हा बोला। कमलेश बोलतोय का? हा बोला ना। जी, मी लक्ष्मी बोलते। हा बोला ना। तुम्ही ते ह्याचे व्यापार करता ना? कशाचं? काय ते म्हशी वगैरे? नाही, आपलं युट्यूब चॅनल आहे। हो, युट्यूब चॅनल तर आहे, मला त्याच्यामधूनच माहिती मिळाली तुमची। हा 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 हो, मग तुम्ही रोज तिथं म्हणलं तर लोणी बाजारमध्ये येतात ना? हो, लोणी बाजार मध्ये, गोटेगाव मध्ये। तिथं तुम्ही चाय वगैरे प्यायला येत होतो ना? माझं चायचं हॉटेल आहे। मग मी तुम्हाला डेली तिथं म्हटलं तर आल्यानंतर पाहत होते। मग मला आज नंबर भेटला तर मी तुम्हाला कॉल लावले। असं आहे का? हो चालेल। तिथं कुठं हॉटेल आहे तुमचं? कोणतं हॉटेल आहे? काय? तिथं कोणतं हॉटेल आहे तुमचं? बालाजी का? चालेल, येतो बुधवारी मी तिथं। काय नाही, ऐका तर पर्सनल थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी। बोला ना। मी काय आलं नेमकं मार्केटमध्ये आता सध्या। हो, मला माहित आहे।
मी आहे ना त्यामुळे तुमच्यावर मला काय प्रेम करते, त्यासाठी मी नंबर हुडकून तुम्हाला कॉल लावले. डायरेक्ट नाही ना असं होत. हो डायरेक्ट तर नाही होत, तरी बी मी एकदम Direct नाही म्हणलं होत तर ना असं. नाही होत, तरी बी मी म्हटलं तर खूप दिवसानं पाहते ना तुम्हाला मी. मग कंट्रोल झालं नाही तर नंबर मी कसं तर काढले तुमची. आणि वरून तुमची युट्यूब चॅनल बी बघून खूप हे झाले मी. झाले बरोबर आहे, पण डायरेक्ट असं नाही होत ना. बरोबर आहे, डायरेक्ट नाही होऊ शकत. हा. म्हटलं तर भेट वगैरे झाल्याशिवाय असं काही होऊ शकत नाही, पण तरी बी मी एक प्रयत्न करत आहे. ऑलरेडी माझे 3 लग्न झालेले आहेत. ओ शेट, काही नाही होत, अजून किती करताय? काही नाही होत. मी तुमची एक गर्लफ्रेंड म्हणून राहते फक्त. चालेल, आपण बुधवारी पाहू. मी बुधवारी कॉल करेन. आता मार्केटमध्ये जास्त काही चर्चा करता येणार नाही मला. बरोबर आहे, चालेल. तरी बी थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. बोला असं ना, नको बोला. करू आप. मग बोला तुम्ही ना. माझ्यावर प्रेम करता का नाही हे सांगा. असं नसतं. नाही, असं नसतं. नाही, मी खूप नाही, सुंदर बी आहे. अहो, दिसण्यावर काही नसतंय, जग लय मोठे. मी खूप सुंदर बी आहे, काय बदसूरत बी नाहीये ना बोलायला. ऑलरेडी माझे 3 लग्न झाल्या. मग मी चौथी गर्लफ्रेंड म्हणते ना तुमची. अहो, ते झालं, पण आता मला एवढा वेळ नसतो बोलायला. तुम्हाला काय काय एक सांगायचं? दोन टाइम काढून बोलू शकत नाही का तुम्ही? अहो, तुम्ही माझ्यासोबत प्रँक कॉल करताय का मला ते सांगा. मी काही असलं करत नाहीये. मला फक्त तुम्ही आवडलो, त्यासाठी मी तुमची नंबर काढले आणि मी तुमच्याशी बोलत आहे. नाही, तुम्ही कोणत्या तरी चॅनलवरून बोलताय, युट्यूब चॅनलवरून प्रँक कॉल चाललाय माझ्यासोबत. नाही, पक्का शपथ घेते मी, असलं काही बी चालणार. चालतंय, काय करा तुम्ही मला निवांत कॉल करा. मी नेमकं आता मार्केटमध्ये आहे, त्याबद्दल काय होतं मी तुमची माफी नाही, नंतर मागतो. काम असते ना, त्यासाठी थोडंसं आता बोलावं, क्लिअर करा म्हणून फोन लावले मी. आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला निवांत कॉल करेन या संदर्भात. काय होतं, या गोष्टी सोप्या नसतात. कोणतं आपण जे बोलतोय त्या गोष्टी नाही, सोप्या सगळं आता ह्या दुनियात तर सगळं सोपं चालू आहे. नाही 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 नाही, मग मी कसं का प्रेम केलं तुमच्यावर? ते बरोबर आहे तुमचं, पण मला तुम्ही पाहिलंच नाही ना अजून. पाहिले मी, युट्यूब चॅनल बघते म्हटले ना. मग मला कसं कसं माहित? मी डेली तुम्हाला बघत बसते ना तिथं. चालतंय, तुम्हाला एखादी गाय घेऊन देऊ का, म्हैस घेऊन देऊ का? हा? तुम्हाला काय पाहिजे, गाय पाहिजे का म्हैस पाहिजे, सांभाळताल का तुम्ही? मला काही नको, फक्त तुमचं प्रेम पाहिजे. काय करा, मला ना, मी तुम्हाला काय करेन संध्याकाळी कॉल करतो. आता मी नेमकं मार्केटमध्ये, माझे शेजारी सगळे लोक आहेत. 1-2 मिनिट माझ्याशी बोलू शकत नाही तुम्ही? बोललो ना मी तुमच्याशी, 5-10 मिनिटं झाले आता बोलतोय आपण. काय 10 मिनिटं झालंय, काय बी झालं नाही. फक्त तुम्ही सांगा माझ्याशी प्रेम करता का नाही? असं नाही सांगू शकत मी, समोर आल्याचे नाही, मी तर अगर तुम्ही म्हटलं तर मी समोर बी येते. हा, मग समोर आल्यावर चर्चा करू. काय होतं मला नाही, तरी बी एकदा म्हटलं तर माझ्या मन समाधानासाठी म्हणायला पाहिजे नाही तुम्ही. नाही नाही बोलू शकत. नाही नाही नाही, बोला तुम्ही. मी प्रेम करते म्हटलं तर तुम्ही बी करायला पाहिजे माझ्याशी. तसं नाही नाही नाही, सिच्युएशन काय आहे आता माझी? सिच्युएशन काय काय असतो? मी फक्त प्रेम केलं तुमच्यावर. अहो, मी बरोबर आहे तुमचं. घरच्या माझ्या बायकोची परवानगी घेऊन मी प्रेम करतो ना तुमच्यावर. मला प्रेम नाही, पाहिजे. मी परवानगी मागते तुमच्या बायकोशी. मी तुमच्या नवऱ्यावर प्रेम करते. बरोबर आहे, मी लपून करत नाही. मी आजपर्यंत 3 लग्न केले, 3ही लग्न माझे. तुम्ही 3 कशाला केलं बरं मला सोडून? ते असंच होतंय ना तुमच्यासारखं. तुमची काय तयारी तुमच्यासारखं? मी पहिल्यापासून तुमच्यावर प्रेम करते ना, तुम्ही मला कशाला बघितलं नाही? अहो, मी काय सांगतो, तुमची तयारी का लग्नाची? चला, 4थी तयारी. तुमची तयारी असत फक्त. हा, मी तर आत्ता जस्ट तुमच्यासाठी फिदा. हा, मग चालतंय, काहीच अडचण नाही. मी बुधवारी येतो. नक्की भेटतील ना तुम्ही? 100% मी तुमच्यासाठी 1 तास काढेल, पण लग्न करावं लागेल सर. हे प्रेम हा, हे तर आहे. मग तुमच्यासोबत लग्न करून घेईन मी, खुशीनं राहीन. काहीच अडचण नाही. 3 ठिकाणी घर आहे. 4थं घर तुमचं हिंमत मला सांभाळू शकतो सर तुम्ही? संभळी तो. मला काय झालं, पण ते प्रेमवर माझा फक्त विश्वास नाहीये. काय होतं, या गोष्टी सोप्या नाहीत. अच्छा, कशाला कोण मन दुखलं तसं? 3 लग्न झालेत. काय करा, मला संध्याकाळी कॉल करा, आपण चर्चा करून. नेमकं मार्केटमध्ये लोक आहेत माझे. काय राव,
त्यांना म्हशी द्यायला लागला त्यांच्यासाठी घर बांधायला तयार त्याला काय अहो सर मी ओळखलं काय सगळं फायदा करून सोडले यार. अहो पाहिलं नाही तुम्ही एवढं सिरियसली घेतलंय मला की मला सुद्धा नाही नेमकं काय करावं. असले कोणी असते का गोष्टी तर काय सगळं पूर्ण मेहनत पूर्ण मी म्हणलं फ्रँक कॉलचा एवढे डिटेल माहिती कसं काय तुम्हाला बालाजी हॉटेल हे ते काय झालं काय राव सगळं झालं फिक्स. अहो काय नाही मला माहितीच नाही ना या अशा गोष्टी चालल्या तुमच्या. थोडं एक छोटीशी गंमत करावं म्हणून. अहो का आता माझे 3 ठिकाणी लग्न झाले 3 लग्न उघडे केले तुम्ही माझे फार सगळ्यांसमोर आलं. अभिनंदन. असलं कोण असतंय का अभिनंदन. आता 3 घरी गेले आणते मला आज. आपण मी म्हणाला तिथं बिना लग्नाच्याला पुरी देणार झाली कोण तुम्ही कसं काय तिसरं निघाला हो. अहो बघा ना राव सगळं उघडं करून ठेवलं तुम्ही आमचं हे. सर तुम्हाला काय सुचलं आज एवढं. अहो आमचं कामच आहे प्रँक कॉल म्हणल्यावर आम्ही काय बी करतो बघा. अहो इकडे माझा पर घाम फुटला ना भेट वाढायचे 25 झाले. छोटस गंमत छान वाटलं. तुम्हाला लई दिवस खेळवावं लागत होतो अजून. अहो काय ना इकडे घाम आता काय सांगायचे इथं घाम निघलाय माझा सगळा. अहो खरं सिरियसली खूप घामाघूम झाले. परिस्थिती काय इथं माझी आज. माझ्याकडून तुम्हाला म्हटलं तर काही त्रास झाला तर माफ करा. एक छोटस गंमत करा म्हटलं केलं मी. काहीच नाही आमचे नंदू तर आहेत आमचे भाऊच आहेत. हा नंदू भाऊ आमचे भाऊच आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही सांगून केलं असतं तर अजून भारी झालं असतं. सांगून फ्रँक कॉल होत नाही. मी म्हणलं काय चाललंय गाडी माझ्या कसं काय एवढी अचानक आपत आली. काल केलं तुम्ही कॉल. भीती वाटत एखाद्याचं एवढं सिरियस केलं तुम्ही आम्हाला. पण तुम्हाला सांगून लक्ष्मी थांब की तुम्हाला जर सांगून प्रँक कॉल केला असता तर तुमचा घाम फुटला नसता ना. अहो यो घाम माझी अटॅक यायची पाळी आली पार. लय सिरियस करून ठेवलं मला एवढं. अहो ते बालाजी हॉटेल ऑलरेडी तिथे मुलगी पण आहे. अहो चिकनचं हॉटेल आहे की चहाचं हॉटेल नाही. आता मी अंदाजे सांगितलं मी बालाजी म्हणून. नाही मी तुम्हाला बुधवारी त्या बालाजी हॉटेलचा फोटो टाकतो. हो मी अंदाजे असं काय सांगू म्हणून बालाजी सांगितले मी. नाही ती तुमची ती पॉझिटिव्हिटी तिथं दिसून आली. बरोबर बोली लागते. खूप खतरनाक. पण आमची सोलापुरी भाषा वेगळीच आहे. हो जरा मिक्स आहे सगळंच. माझी भाषा हैदराबादला राहते इकडे राहून विसरून गेले मराठी. सोलापूरमध्ये बस स्टँड 2 नंबर बस स्टँडला मी 3 वर्ष होतो ना. मला ती सोलापूरची भाषा मी ओळखली. पण म्हणजे हे मुसलमान लोक भाषा बोलतात ती. हो त्यांचे उच्चार सिस्टम तुमच्यासारखेच आहेत ना. भारी वाटलं पण तुमच्याशी बोलू ना दीदी. धन्यवाद. आम्हाला एक दुसरी बहीण मिळाली ते भारी झालं. चला मी जाते मला काम आलंय. ओके बाय. ओके नंदू बाय. चलतंय घ्या मग सर काळजी. हॅलो सर. हा देऊ काय म्हैस गाय एखादी. आता तुम्ही त्यांना सांभाळायला गाय म्हैस द्यायला एक नवीन घर द्यायला मग आम्हाला कसलं देता हो. आपलं कोण असतं करावं नाही का त्याला. काय नाही मला अशीच गंमत करायची होती. झाली का व्यवस्थित. झाली की झाली नक्की. हा गाय. हॅलो मग सर घ्या काळजी करतो निवांत फोन. हा चालते ओके सर. हा तर मित्रांनो आपण केला होता कमलेश सरांना प्रँक कॉल. त्यांचं पण युट्यूबवरती खूप मोठं चॅनल आहे बरं का. खूप मोठं चॅनल आहे सफर बाजाराची. मी पण कंटिन्यू व्हिडिओ बघतोय.
आणि तुम्ही सुद्धा त्यांची व्हिडिओ बघत राहा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं चॅनल देतोय, कारण ह्याच्यामुळं शेतकऱ्याला खूप फायदा होणार आहे. कमलेश सरचं एकच काम आहे, त्यांना ह्या बाजारातली खूप माहिती आहे. शेतकऱ्यांबद्दल, व्यापाऱ्यांबद्दल, गायवाबद्दल, म्हशीवाबद्दल, बैलावाबद्दल खूप माहिती आहे. ही जनावर कितीला जातंय, एखादा जर शेतकरी फसत असेल तर त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम करतात, शेतकऱ्यांची मदत करतात. कमलेश सरांचं सफर यूट्यूब बाजाराची, त्यांचं चॅनल आहे सफर बाजाराची. नुसतं चॅनलवरती यूट्यूबवरती सफर जरी टाकलं तर त्यांचं चॅनल येते. खूप छान ते सामाजिक काम करतात बरं का, मदत करतात. कोणाचा तोटा होऊ देत नाहीत किंवा कोणाचा घाटा सुद्धा होऊ देत नाहीत. तर अशा माणसाची खरंच आपल्याला गरज आहे बरं का. बाजारात गेल्यानंतर व्यापारी खूप फसवतात, विक्रेत्याला पण फसवतात आणि घेणाऱ्याला पण फसवतात. तर त्या दोन्हीच्या मधला दुवा म्हणजे आमचे कमलेश सर. कमलेश सर खूप छान काम करतात, त्यांचा तर मला अभिमानच आहे. आणि कमलेश सर खूप छान समजावून सांगतात बरं का. त्यांचं 250K सबस्क्राईब आहे, तरी सुद्धा सर्वसामान्य माणसाचा ते फोन उचलतात. याच्यात आम्हाला खूप समाधान वाटतंय बरं का. आणि कमलेश सराचं करावं तितकं कौतुक कमी आहे. अहो खूप कमी ज्यांचं चॅनल मोठं नाही किंवा त्यांचं काही अस्तित्व नाही, अशा लोकांना सुद्धा ते प्रामाणिकरित्या बोलत असतात. शेतकऱ्यांनो, तुम्हाला गाय विकत घ्यायची आहे, म्हैस विकत घ्यायची आहे ना, तर जावा त्यांच्या चॅनलला भेटा डायरेक्ट. खूप पब्लिक आहे तिथं, ऑनलाईन तुम्ही विक्री खरेदी करू शकता. त्यांच्या चॅनलवरती जाऊन फक्त तुम्हाला कमेंट करायची आहे, माझ्या अशी गाय विक्री आहे, नंबर बिंबर टाका. तिथं नुसत्या अशा ढिगानं कमेंट येऊन पडलेल्या असते ते त्यांच्या चॅनलवर. त्याच्यामुळं बाजाराला जाताना, इकडं तिकडं जाताना कमलेश सरांचा सल्ला घ्या. किंवा लोणी बाजारात, सांगोला बाजारात इकडं तिकडं जात असाल तर तुम्ही त्या सरांना नक्की भेटा. त्या सरांच्या सल्ल्याने तुम्ही गाय विकत घ्या, म्हशी विकत घ्या किंवा तुमचं जनावर विका. कारण सरांना खूप माहिती आहे, शेतकऱ्याला फसवू देत नाहीत. हां, निशुल्क. तुम्ही म्हणत असाल मधली काहीतरी ती दुवा केल्यानंतर पैसे घेत असतील असं तसं, पण असं काही नाही बरं का. 1 रुपया घेत नाहीत, निशुल्कमध्ये आपल्याला काम करून देत आहेत. आणि मी सुद्धा आता सरांकडून 2 गायी घेणार आहे विकत, सरांच्या सल्ल्याने. लवकरच आमची भेट पण होणार आहे. बघत राहा मित्रांनो तुम्ही सफर बाजाराची यूट्यूब चॅनल. मी तर तुम्हाला रोज खळखळून हसवतोयच, आणि आजचा कॉल गमतीशीर केला होता, कारण कमलेश सरांची माझी ऑलरेडी ओळख आहे. तर कमलेश सरांना आपल्याला फसवायचं होतं, नेमकं काय काय बोलतात हे बघायचं होतं. पण कमलेश सर खूप छान बोललेले आहेत, खूप छान, अप्रतिम. त्यांच्यावरती टीका करण्याचं आपल्याला एक पण शब्द त्यांनी सोडलेला नाही मागत. त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानतो, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.